नमस्कार मंडळी. तर आज मी रिंगणात घेतले लग्नाच्या वेळेस अपेक्षा मांडणाऱ्या पोरींना. होय रे, तुमच्या अपेक्षा जरा जमिनीवरच राहू द्या ना. पार अशा लगे आभाळालाच नेऊन टेकवल्यात. नाही, नवरदेव पुण्यालाच राहणारा पाहिजे, त्याला 10 लाखाचं पॅकेजच पाहिजे, त्याचा तिथं स्वतःचा फ्लॅट पाहिजे, त्याला स्वतःची 4 व्हीलर पाहिजे. काय काय लावलंय काय म्हणायले मी. तुम्हाला खांद्यावर घेतलं तर तुम्ही डोसक्यावरच बसायले. गावात जत्रा बसल्यावर त्या जत्रेतून 10-10चे कानातले, 10-10 रुपयाच्या लिपस्टिक, 10-10 रुपयाचे नाकातले घेणाऱ्या तुम्ही बाजारातून 100-100 रुपयाच्या पॅन्टी त्या गाड्यावरच्या आणि 100-100 रुपयाचे टॉप घालणाऱ्या तुम्हाला 10 लाखाचा नवरदेव पाहिजे. पुन्हा असं बी नाही बॉ की तुम्ही लय शिकलेले आहात. नाही, तुमचं MBBS झाले, तुमची इंजिनिअरिंग झाली, तुम्ही स्वतः 4-5 लाख रुपये कमवता म्हणून तुम्हाला 10 लाख पॅकेज वाला पाहिजे. तुम्ही स्वतः गावातल्या शाळेवर कॉप्या करून करून 10वी 12वी कशी बशी काढली आणि तुम्हाला 10 लाख पगारीवाला नवरदेव पाहिजे. अरे, शिकलेल्या पोरीला करू द्या 10 लाख पगारीवाल्याची अपेक्षा, पण तुम्ही तरी आमच्या शेतकऱ्याच्या पदरात जा ना. पण नाही, तुम्हाला तर 10 लाखावाला पाहिजे. हे पोरं स्वतः मेहनत करून करून मरायले तर ओव्हर टाइम करायले तर घर चालवण्यासाठी, आणि तुमच्या अपेक्षा संपन्न झाल्यात. तुमचे चेहरे 10 रुपयाच्या गोबीच्या गड्ड्यासारखे आणि अपेक्षा तुमच्या 10 लाखाच्या. सुधरा रे.